नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याच्या मनात एखादी इच्छा आहे, एखादी वेदना आहे, एखादा संघर्ष आहे आणि त्या सर्वांमध्ये जो एकच आधार शोधत आहे तो म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. अनेक भक्त प्रेमाने विचारतात, माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामी चरित्रामृत कसे वाचावे, पारायण कोणत्या दिवशी सुरू करावे, सेवा केल्याने नेमकी काय मिळते, स्वामी माझे ऐकतील का? मित्रांनो, आज आपण या सर्व प्रश्नांची शांतपणे आणि श्रद्धेने उत्तरे शोधणार आहोत. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी समर्थ हे केवळ इच्छा पूर्ण करणारे दैवत नाहीत, ते भक्ताला योग्य मार्ग दाखवणारे सद्गुरू आहेत. कधी कधी आपण ज्या गोष्टींची मागणी करतो ती आपल्या हिताची नसते, पण स्वामी जे देतात ते आपल्या कल्याणासाठी असते. म्हणूनच अनुभवी भक्त नेहमी म्हणतात, स्वामी माझ्या मनासारखे नव्हे तर माझ्या हिताची घडू द्या. हीच खरी शरणागती आहे. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे फक्त एक दिवा लावणे नाही, फक्त नारळ फोडणे नाही, फक्त पारायण करणे नाही. श्रद्धा म्हणजे संकट आले तर स्वामींवरील विश्वास न ढळणे. जेव्हा सर्व मार्ग बंद असल्यासारखे वाटतात, जेव्हा कुणीही साथ देत नाही, तेव्हा मनातून एकच आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, ते लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देणारे धैर्य आहेत. प्रत्येक भक्ताची एक इच्छा असते. कुणी नोकरीसाठी प्रार्थना करते, कुणी मुलांच्या शिक्षणासाठी, कुणी आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात यासाठी, कुणी मनशांतीसाठी. या सर्व इच्छा स्वाभाविक आहेत. स्वामींकडे जाणे चुकीचे नाही, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना करा पण प्रयत्न सोडू नका. चरित्र सारामृत वाचा पण कर्तव्यही पार पाडा. नामस्मरण करा पण सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका, कारण स्वामींची कृपा अनेकदा आपल्याला प्रयत्नांना योग्य दिशा देण्यात प्रकट होते. चरित्र सारामृताचे महत्त्व. स्वामी चरित्र सारामृत हे केवळ चमत्कारांचे पुस्तक नाही, ते भक्ताला जगण्याची दिशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही शिकवतो. अहंकार सोडायला, संयम ठेवायला, सेवा करायला, नामस्मरण करायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरील विश्वास ठेवायला. ज्या भक्ताने या शिकवणीला आपापल्या जीवनात उतरवले त्याचे जीवन हळूहळू बदलू लागले. इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य. अनेक जण विचारतात, मी 7 पारायण केली, मी 21 दिवस जप केला, तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मित्रांनो, देवाकडे केलेली प्रार्थना ही व्यवहारासारखी नसती. ती सौदा नसतो, ती समर्पण असते. कधी कधी आपल्याला हवे ते लगेच मिळत नाही, कारण कदाचित त्यासाठी योग्य वेळ आलेली नसती. कधी कधी उत्तर हो असते, कधी थोडी वाट पहा आणि कधी यापेक्षा चांगले काहीतरी तुझ्यासाठी राखून ठेवले आहे. म्हणून श्रद्धा आणि संयम हे दोन्ही तितकेच आवश्यक आहे. आजचा संकल्प. या संपूर्ण मालिकेत आपण केवळ माहिती घेणार नाहोत, तर आपल्या जीवनात श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करू. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर आत्ताच डोळे मिटा आणि मनोमन प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य द्या आणि तुमच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती द्या. हीच आजची सुरुवात आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊ, इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत नेमकी कसे वाचावे, संकल्प कसा करावा, पारायण करताना कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात. स्वामी भक्त. पहिल्या भागात आपण श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा खरा अर्थ समजून घेतला. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊ जो जवळजवळ प्रत्येक भक्त विचारतो, स्वामी चरित्र सारामृत कसे वाचावे जेणेकरून माझ्या मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो, याचे उत्तर केवळ नियमांमध्ये नाही तर आपल्या भावनेमध्ये आहे. वाचण्यापूर्वीची तयारी. सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावावा तर उत्तम, नाही लावला तरी भक्ती कमी होत नाही. मोबाईल, टीव्ही आणि इतर व्यत्यय काही वेळ बाजूला ठेवा. 2 मिनिट शांत बसा, श्वासावर लक्ष द्या आणि मनात 3 वेळा जप करा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन स्थिर होत असल्याचा अनुभव घ्या. संकल्प कसा करावा. अनेक जण मोठा संकल्प करतात, पण साधी आणि मनापासून केलेला संकल्प अधिक अर्थपूर्ण असतो. मनोमन असे म्हणा, हे श्री स्वामी समर्थ,
मी तुमच्या चरणी नम्रतेने हे चरित्र वाचत आहे. माझ्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मला द्या. माझ्या हिताचे जे असेल तेच घडू द्या. हा संकल्प आपल्याला स्वार्थापेक्षा समर्पणाकडे घेऊन जातो. वाचन कसे करावे? घाईघाईने अध्याय संपवण्यापेक्षा प्रत्येक प्रसंग समजून वाचा. स्वतःला प्रश्न विचारा, या प्रसंगातून मला काय शिकायला मिळाले? स्वामींनी या भक्ताला काय सांगितले? मी ही शिकवण माझ्या जीवनात कशी आणू शकतो? जेव्हा चरित्र आपल्या बदलू लागते तेव्हाच त्याचे खरे पारायण सुरू होते. किती दिवस पारायण करावे? कुणी 7 दिवसात पूर्ण करतात, कुणी 11 दिवसात, कुणी 21 दिवसात, तर काही जण रोज अध्याय वाचतात. यापैकी एकही पद्धत एकमेव योग्य नाही. महत्त्वाचे म्हणजे नियमितता, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा. जर एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तर शक्य तेवढेच वाचा आणि मनापासून नामस्मरण करा. इच्छा आणि स्वीकार आपण अनेकदा म्हणतो, स्वामी मला हेच द्या, पण कधी असा विचार केला आहे का, स्वामी मला जे योग्य आहे ते द्या? ही प्रार्थनाला अंतर्मनाने अधिक मजबूत बनवते. काही वेळा परिस्थिती लगेच बदलत नाही, पण परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद बदलते. ही सुद्धा स्वामींचीच कृपा असते. वाचनानंतर काय करावे? चरित्र बंद करण्यापूर्वी काही क्षण शांत बसा. आज जे वाचले त्यातील एक शिकवण मनात ठेवा. शेवटी नम्रपणे प्रार्थना करा, हे स्वामी, आज जे समजले ते माझ्या आचरणात उतरवण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना आपल्या वाचनाला जीवनाशी जोडते. टाळवायच्या काही गोष्टी. पारायणाची तुलना इतरांशी करू नका. मी इतके दिवस केले, मला इतके फळ मिळाले, अशा अपेक्षांमध्ये अडकू नका. भक्तीला स्पर्धा बनवू नका, कोणाचाही मत्सर करू नका आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामींवर विश्वास ठेवणे. आपल्या कर्तव्यांपासून दूर जाऊ नका. भक्ती आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र चालतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, सेवा म्हणजे काय? फक्त मंदिरात जाणे हीच सेवा का? दैनंदिन जीवनात स्वामींची सेवा कशी करता येते आणि सेवेचे खरे फळ काय असते? स्वामी भक्ताओ, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. अनेक भक्त म्हणतात, स्वामींची सेवा करतोय, पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, सेवा म्हणजे काय? फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे, आरती करणे, प्रसाद वाटणे, की त्यापेक्षा मोठे काय आहे? स्वामी समर्थांच्या शिकवणीत सेवा ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही. सेवा म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत दया, नम्रता, प्रामाणिकपणा आणि प्रेम जपणे. जर आपण घरात आईवडिलांशी प्रेमाने बोलत असू, त्यांच्या गरजांची काळजी घेत असू, तर ती ही सेवा आहे. जर आपण आपल्या कामांना प्रामाणिक असू, कोणाची फसवणूक करत नसू, तर ती ही सेवा आहे. जर आपण दुःखी माणसाला धीर देत असू, भुकेलेला अन्न देत असू, गरजूला मदत करत असू, तर ती ही स्वामींची सेवा आहे. सेवा आणि अहंकार एक मोठा धोका प्रत्येक साधकासमोर असतो. अहंकार. मी कधी आपण म्हणतो, मी इतकी सेवा केली, मी इतके पारायण केले, मी इतका जप केला. पण जिथे मी मोठा होतो तिथे भक्ती लहान होऊ लागते. खरी सेवा कधीच स्वतःचा गवगवा करत नाही, ती शांतपणे केली जाते. जसे झाड फळांनी भरले की अधिक नम्र होते, तसेच खरे भक्त अधिक विनम्र होत जातात. सेवेचे खरे फळ. अनेकांना वाटते की सेवा केली की लगेच पैसा, यश किंवा प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. पण सेवेचे पहिले फळ बाहेर नाही, ते आपल्या मनात उमलते. मन शांत होऊ लागते, राग कमी होतो, मत्सर कमी होतो, भीती कमी होती, विश्वास वाढतो आणि हळूहळू आपले विचार, आपले निर्णय आणि आपले जीवन बदलू लागते. काही भक्तांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल अनुभवास येतात, तर काहींना संकटांना सामोरे जाण्याची धैर्य मिळते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. एक छोटी प्रेरणादायी कथा. एक भक्त दररोज स्वामींच्या मंदिरात जाऊन मोठी पूजा करत असे. त्याला वाटत होते की इतकी पूजा करणंही त्याच्या अडचणी कमी का होत नाही. एके दिवशी मंदिराबाहेर त्याने एका वृद्ध व्यक्तीला आणलेले पाहिले. त्याने त्यांना पाणी दिले, प्रेमाने विचारपूस केली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्या दिवशी त्याच्या मनात एक वेगळीच शांती निर्माण झाली. त्याला जाणवले, स्वामींची पूजा मंदिरात झालीच, पण स्वामींची सेवा मंदिराबाहेर पूर्ण झाली. या गोष्टीचा अर्थ असा नाही की पूजा महत्त्वाची नाही. जर पूजा आणि करुणा या दोन्ही एकत्र आल्या की भक्ती अधिक परिपूर्ण होते. दैनंदिन जीवनातील सेवा. दररोज एक चांगले काम करा. कोणाला मदतीचा हात द्या, कोणाला प्रोत्साहन द्या. राग आला तर संयम ठेवा, खोटे बोलणे टाळा, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करा. हीच स्वामींच्या चरणी अर्पण केलेली खरी सेवा आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींना
आपल्या पैशांची गरज नाही, त्यांना आपल्या मनातील श्रद्धा हवी आहे. स्वामींना मोठमोठ्या शब्दांची गरज नाही, त्यांना आपल्या आचरणातील सत्य हवे आहे. स्वामींना दिखाव्याची गरज नाही, त्यांना प्रेम, नम्रता आणि निस्वार्थ भाव हवा आहे. जेव्हा आपल्या जीवनात हे गुण वाढतात, तेव्हा आपण स्वामींच्या अधिक जवळ जातो. पुढील भागात आपण जाणून घेऊ स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या सवयी आपल्या साधनेत अडथळा आणतात आणि श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक काय आहे. तोपर्यंत मनात अखंड जप सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना या 10 चुका टाळा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक. स्वामी भक्ताओ, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक साधकासाठी महत्त्वाचा आहे. अनेक जण म्हणतात, मी पारायण केले, जप केले, पूजा केली, तरी अपेक्षित परिणाम मिळाला नाही. अशा वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारा, हवा मी फक्त विधी करत होतो की त्यामागील भावही जपत होतो. आज आपण अशा काही गोष्टी पाहू ज्या टाळल्यास आपण साधना अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. घाईघाईने वाचन करणे. काही भक्तांना शक्य तितक्या लवकर पारायण पूर्ण करण्याची घाई असते, पण चरित्र हे शर्यत नाही. एक अध्याय मन लावून वाचणे हे 10 अध्याय घाईत वाचण्यापेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकते. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून वाचन करणे, इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु जर भक्ती केवळ व्यवहार बनली तर तिचा गाभा हरवतो. स्वामींच्या चरणी आपण आपल्या इच्छा मांडू शकतो, पण त्याचबरोबर त्यांच्या इच्छेवर विश्वासही ठेवला पाहिजे. दुसऱ्यांशी तुलना करणे. कोणी म्हणेल मी 7 दिवसांत पारायण केले, कोणी म्हणेल मी 21 दिवस पारायण केले. प्रत्येकाची साधना वेगळी असते. तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. अहंकार वाढून देणे, मी मोठा भक्त आहे, मी खूप सेवा करतो, अशा विचारांनी भक्तीची नम्रता कमी होऊ शकते. स्वामींच्या मार्गात नम्रता ही सर्वात मोठा अलंकार आहे. नामस्मरण विसरणे. फक्त पुस्तक वाचणे पुरेसे नाही. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मनात शांतपणे जप करा. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण मन स्थिर करण्यास मदत करतो. कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे. काही जणांना वाटते की फक्त पारायण केल्याने सर्व प्रश्न सुटतील, परंतु स्वामींची शिकवण आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रेरणाही देते. भक्ती आणि कर्तव्य हे एकमेकांचे पूरक आहेत. राग, मत्सर आणि द्वेष मनात ठेवणे. पारायण करताना मनात कटुता ठेवली तर मन शांत होणे कठीण जाते. क्षमाशीलता आणि करुणा जोपासण्याचा प्रयत्न करा. अंधश्रद्धेला बळी पडणे. कधीकधी विविध अफवा किंवा अप्रामाणित दावे ऐकायला मिळतात. विशिष्ट दिवस, विशिष्ट संख्या किंवा काही विधी केल्याशिवाय कृपा मिळणार नाही असे. श्रद्धा म्हणजे विश्वास, सदाचार आणि साधना. अंधश्रद्धा म्हणजे भीतीवर किंवा अप्रामाणित दाव्यांवर आधारित कृती. स्वामींचा संदेश भीती नव्हे तर धैर्य देणारा आहे. इतरांचा अपमान करणे. आपण भक्ती करत असाल तरी आपल्या बोलण्यात कठोरपण असले तरी साधनेचा उद्देश हरवतो. प्रेमाने बोला, संयमाने वागा आणि दुसऱ्यांचा आदर करणं ही देखील सेवाच आहे. संयम गमावणे. आज पारायण सुरू केले आणि उद्या परिणाम अपेक्षित ठेवणे स्वाभाविक असू शकते, पण जीवनातील बदल अनेकदा वेळ घेऊन घडतात. संयम, सातत्य आणि विश्वास हे साधनेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. श्रद्धा आपल्याला शांत करते, अंधश्रद्धा आपल्याला घाबरवते. श्रद्धा आपल्याला सत्कर्म करायला शिकवते, अंधश्रद्धा आपल्याला विवेक सोडायला भाग पाडते. स्वामी समर्थांच्या शिकवणीत श्रद्धा, विवेक, सेवा आणि नामस्मरण यांना महत्त्व आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या भक्तीत अधिक प्रेम, नम्रता आणि प्रामाणिकपणा कसा आणू शकतो? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची सुरुवातीची खरी साधना आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊ स्वामींची कृपेचे अनुभव भक्तांना कसे येते, संकटाच्या काळात श्रद्धा कशी टिकवावी आणि स्वामींवरील विश्वास दैनंदिन जीवनात कसा जगावा. स्वामी भक्ताओ, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही कधी असा विचार केला आहे की काही लोक म्हणतात स्वामींनी माझी प्रार्थना लगेच ऐकली, आणि काही लोक म्हणतात की मी अनेक वर्षांपासून भक्ती करतो तरीही माझे संकट संपत नाही. मग प्रश्न पडतो, स्वामी काही भक्तांवरच कृपा का करतात? याचे उत्तर नाही. स्वामींची कृपा कोणावर कमी किंवा जास्त नसते, परंतु प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा प्रवास वेगळा असतो. संकट म्हणजे कृपा संपली असे नाही. तेव्हा आपल्या जीवनात अडचणी येतात, तेव्हा आपण अनेकदा विचार करतो, स्वामी मी इतकी भक्ती करतो, मग माझ्याच वाटेला हे दुःख का? पण मित्रांनो, संकट आले म्हणजे स्वामी आपल्यापासून दूर गेले असे अर्थ होत नाही. कधी कधी संकटे आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि जागरूक बनवतात.
आपण अनेक गोष्टींची खरी किंमतही अशाच काळात शिकवतो. स्वामींची कृपा कशी ओळखावी? अनेकांना वाटते की चमत्कार म्हणजेच स्वामींची कृपा, परंतु कृपा अनेकदा शांतपणे कार्य करते. जेव्हा योग्य वेळ, योग्य व्यक्ती भेटते, जेव्हा कठीण प्रसंगी योग्य निर्णय सुचतो, तेव्हा निराश मनाला धैर्य मिळते. जेव्हा रागाऐवजी संयम येतो, तेव्हा भीतीऐवजी विश्वास निर्माण होतो, तेव्हा ही कृपा अनुभवता येते. स्वामी भक्तांचे खरे लक्षण. खरा भक्त तो नाही जो फक्त सुखात स्वामींचे नाव घेतो. खरा भक्त तो आहे जो दुःखातही विश्वास सोडत नाही, जो अपयश आले तरी प्रामाणिक प्रयत्न करत राहतो, जो यश मिळाले तरी अहंकार करत नाही, जो दुसऱ्याच्या आनंदात आनंदी मानतो. अशी भक्ती मनाला घडवत जाते. विश्वास आणि कर्म. एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. जर शेतकरी फक्त पावसासाठी प्रार्थना करत राहिला पण बी पेरलेच नाही तर पीक येईल का? नक्कीच नाही. त्याचप्रमाणे प्रार्थना आवश्यक आहे, पण त्याचसोबत प्रयत्नही आवश्यक आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तव्यालाही न्याय द्या. प्रत्येक दिवसाची छोटी साधना. दररोज सकाळी उठल्यावर स्वामींना नमस्कार करा, 2 मिनिटे नामस्मरण करा, एखादा चांगला विचार वाचा, एक सत्कर्म करण्याचा निश्चय करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणाला मदत केली? आज मी कोणाला दुखावले तर नाही ना? आज मी स्वामींची शिकवण किती जगलो? ही छोटी साधना हळूहळू जीवनात मोठा बदल घडवू शकते. अपेक्षापेक्षाही मोठा विश्वास. आपण देवाकडे अनेक अपेक्षा घेऊन जातो, परंतु विश्वास अपेक्षेपेक्षाही मोठा असतो. कारण अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर मन खचते, पण विश्वास असेल तर माणूस पुन्हा उभा राहतो. स्वामी भक्ताचा सर्वात मोठा आधार हाच विश्वास आहे. आजची प्रार्थना. चला मनोमन स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनात जे काही घडत आहे त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या. योग्य निर्णय निवडण्याची बुद्धी द्या. सत्कर्म करण्याची प्रेरणा द्या. माझ्या मनाला भीती दूर करा आणि तुमच्यावरील श्रद्धा प्रत्येक दिवसा गणित अधिक दृढ होऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व असेच आध्यात्मिक, माहितीपूर्ण व स्वामींच्या जीवनाविषयीचा अनुभव सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड रायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.